नमस्कार, स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन आणि अतिशय माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. मकरंद अनासपुरे देत आहेत हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी झुंज. मकरंद अनासपुरे यांची प्रकृती खालावली आहे आणि त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार चालू असून त्यांची मृत्यूशी लढाई सुरू आहे. मकरंद अनासपुरे यांना काय झालं आहे? मकरंद अनासपुरे हे हॉस्पिटलमध्ये का आहेत? हेच आपण आजच्या या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा. मकरंद अनासपुरे एक असा अभिनेता, या अभिनेत्याने आपल्या प्रत्येक मराठी चित्रपटांमध्ये सगळ्यांनाच हसवण्याचं काम केलेलं आहे. अवघ्या महाराष्ट्राला हसवणारा अभिनेता म्हणजे मकरंद अनासपुरे आणि आज हाच जगाला हसवणारा अभिनेता हॉस्पिटलच्या एका शांत रूममध्ये जीवन जगण्याच्या आणि मरणाच्या लढाईशी झुंज देतोय. मकरंद अनासपुरेचं प्रत्येक वाक्य जरी त्याला विनोदात्मक वाटत नसलं तरी सुद्धा सहज जरी तो काहीतरी बोलून गेला तरी बघणारे कलाकार हसून टाळ्यांचा गजर करायचे. आणि आज तोच अभिनेता ICU मध्ये मृत्यूच्या दारासमोर उभा आहे. आजची ही फक्त एक बातमी नाही, तर हा एका व्यक्तीच्या आयुष्याचा संघर्षाचा, लढाईचा प्रवास आहे. एक असा माणूस ज्याचा चेहरा दिसल्यानंतर लोक हसायचे, ज्याचा नुसता एक विनोद कानावर पडला तरी सुद्धा आपोआपच मन हलकं होऊन क्षणात टेन्शन गायब व्हायचं. तोच मकरंद अनासपुरे आज कुठेतरी शांत झालेला दिसत आहे. रोजच्या आयुष्यातला प्रत्येक दिवसासारखाच तो एक दिवस होता. रोजच्या सारखीच सकाळ होती. घरामधलं वातावरण सुद्धा अगदी नॉर्मल होतं. सगळ्यांचं हसणं, बोलणं, विनोद चालू होता. बाहेर जरी सगळं व्यवस्थित वाटत असलं तरी सुद्धा शरीरातून काहीतरी वेगळंच सांगत होतं. त्यांच्या छातीमध्ये अचानक दुखायला लागलं आणि कळ निघाली. श्वास घेणं सुद्धा त्यांना जड होत होतं. डोळ्यांसमोर अंधारी यायला लागली. डोकं जड झालं. तेवढ्यात आईने विचारलं, काही होतंय का बाळा तुला? काही नाही ग आई, थोडं बरं वाटत नाहीये. हे शब्द बोलताना सुद्धा त्यांचे हात थरथरत होते आणि लगेच ते चक्कर येऊन खाली पडले. एका क्षणामध्ये घरातलं हसतं वातावरण बदललं. सगळ्यांच्या चेहऱ्यावरचे हास्यभाव एका क्षणामध्येच गंभीर चिंतेमध्ये बदलले. सगळ्यांना अचानक काय झालं म्हणून भीती वाटू लागली. तेवढ्यात कुणी पाणी आणलं, कुणी औषध आणलं, तर कुणी डॉक्टरांना फोन केला आणि ताबडतोब गाडी काढून त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यात आलं. गाडी अगदी वाऱ्याच्या वेगाने निघाली. रस्त्यावर सगळीकडेच ट्रॅफिक होती. लोकांची रोजच्या सारखीच धावपळ सुरू होती. पण मकरंद अनासपुरे यांना मात्र आता सगळं काही धूसर दिसत होतं आणि मनामध्ये फक्त एकच विचार सुरू होता. मी लोकांना, माझ्या प्रेक्षकांना इतकी वर्ष हसवलं, पण आज माझ्या आयुष्यातला काय झालं? मी पुन्हा बरा होईल का? मला अचानक असं काय झालं? बघता बघता गाडी हॉस्पिटल समोर येऊन थांबली. पेशंट अर्जंट आहे म्हणून नर्सने लगेच हॉस्पिटलच्या दारामध्येच स्ट्रेचर आणलं. हॉस्पिटलच्या त्या पांढऱ्या शुभ्र भिंती, पांढरे लाईट आणि काहीतरी इमर्जन्सी केस आहे म्हणून धावणारे डॉक्टर. सगळ्यांनाच प्रश्नांवर प्रश्न पडू लागले. नेमकं एवढ्या इमर्जन्सी पेशंटला काय झालं असेल? लगेचच ऑक्सिजन मशीन देखील लावण्यात आलं. डॉक्टर, ऑक्सिजन कमी आहे. नर्स, BP खाली जातोय. तात्काळ यांना ICU मध्ये घ्या. डॉक्टरांनी नर्सला सूचना दिली. ICU मध्ये पेशंटला घेऊन जाणे हा क्षण असा असतो जेव्हा माणसाला असं वाटायला लागतं की आपण कदाचित या ICUच्या दरवाजाबाहेर येऊ शकू का? खऱ्या अर्थाने या ठिकाणी माणूस स्वतःच्याच आयुष्यापासून बराच दूर निघून गेलेला असतो. मकरंद अनासपुरे यांना ICU मध्ये नेण्यात आलं. ICUचा दरवाजा बंद झाला आणि आत फक्त मशीनचा आवाज सुरू होता आणि बाहेर उभे असलेले लोक फक्त स्तब्ध राहून उभे होते. कोणाच्याही तोंडून एक शब्द सुद्धा निघत नव्हता. थोड्या वेळाने डॉक्टर ICUच्या रूमच्या बाहेर आले. डॉक्टरांच्या चेहऱ्यावर एक गंभीर शांतता होती. डॉक्टर हळू आवाजात म्हणाले, परिस्थिती आता तर फार नाजूक आहे. हे शब्द ऐकताच बाहेर उभे असलेल्यांचं हृदय जणू एक सेकंद तिथेच थांबल्यासारखं वाटलं. कारण आज फक्त एक व्यक्ती नाही, तर महाराष्ट्राला हसवणारा माणूस जीवन आणि मरणाच्या मधली लढाई लढत होता. आणि बाहेरच्यांना फक्त एकच प्रश्न पडला होता, तो म्हणजे आता ही लढाई किती काळ चालेल आणि शेवटी या लढाईचा परिणाम काय होईल? रात्र हळूहळू चढत होती. अंधार वाढत चालला होता. हॉस्पिटलच्या भिंतींमध्ये वेळ जणू तिथेच अडकून पडला आहे असं वाटत होतं.
पण बाहेर मात्र शांतता होती आणि आत ICU मध्ये फक्त एकच आवाज घुमत होता, बीप बीप. मकरंद अनासपुरे बेडवर निपचित पडले होते. त्यांचे डोळे जरी बंद दिसत होते तरी सुद्धा मन मात्र आतून पूर्ण जागं होतं. श्वास घ्यायला सुद्धा त्यांना त्रास होत होता. छातीमधल्या वेदना अजून वाढत होत्या आणि ऑक्सिजनचा तो मास्क चेहऱ्यावर घट्ट लावलेला होता. हा आवाज माझ्या आयुष्याची गंती करतोय का, असं ते मनात विचार करत होते. डोळे उघडण्याचा त्यांचा प्रयत्न चालू होता. वर फक्त हॉस्पिटलच्या त्या पांढऱ्या दिवांचा प्रकाश दिसत होता. त्यांच्या मनात नको ते विचार येत होते. आयुष्यभर फक्त आपण स्टेजवरचे दिवे पाहिले होते, पण हा आजचा प्रकाश वेगळाच वाटत होता. थंड, शांत आणि कुठेतरी भीतीदायक सुद्धा. आजूबाजूला डॉक्टर, नर्स काहीतरी बोलत होत्या, पण त्यांचे शब्द मात्र स्पष्ट ऐकू येत नव्हते. फक्त चेहऱ्यावरचा ताण जाणवत होता. त्या क्षणी लहानपणापासूनच्या सगळ्या आठवणी जाग्या झाल्या. पहिलं नाटक, लोकांनी वाजवलेली पहिली टाळी आणि पहिल्यांदाच लोकांनी नावं ठेवून ओरडलेला तो आवाज. सगळं काही आता लख्ख दिसत होतं. मी लोकांना हसवण्यासाठी आजपर्यंत जगलो, पण आज मला स्वतःसाठीच जगायचं आहे. अचानक श्वास अडखळतो. मशीनचा आवाज सुद्धा लगेच बदलतो. बीप बीप. नर्स पटकन पुढे येते. डॉक्टरांना सुद्धा बोलावलं जातं. तो एक असा क्षण जिथे मृत्यू फार जवळ येतो आणि मनात पहिल्यांदाच भीती एकदम खोलवर उतरते. इथपर्यंत तर नाही ना माझा हा आयुष्याचा प्रवास, विचार करताच डोळ्यांच्या पापण्या ओल्या झाल्या आणि त्या भीतीमध्येच पत्नीचा चेहरा डोळ्यांसमोर आला. ती बाहेर उभी असेल, डोळ्यांमध्ये आशा ठेवून. मी पुन्हा उभा राहीन अशी वाट पाहत असेल. मी हार मानू शकत नाही. हा विचार मनात येताच आतून कुठेतरी एक वेगळीच एनर्जी येते. माझ्यासाठी नाही तर तिच्यासाठी आणि त्या प्रत्येक माणसासाठी ज्याला मी कधी हसवलं आहे. तेवढ्यामध्येच हळूच बोट हलतं. जणू तो शरीराला विनंती करत होता, अजून थोडं तरी थांब. मशीनचा आवाज थोडासा स्थिर होतो. डॉक्टर एकमेकांकडे बघत होते. रात्र मात्र अजून पूर्णपणे संपलेली नव्हती. बाहेर मध्यरात्रीचा काळोख दाटलेला होता आणि ICU मध्ये एक कलाकार स्वतःच्या आयुष्यातली आजपर्यंतची सगळ्यात कठीण भूमिका जगत होता. बाहेरची ती शांतता आतल्या त्या मशीनच्या आवाजापेक्षा सुद्धा जास्त भयानक होती. अतिशय मंद प्रकाश होता. भिंतीवर लावलेलं ते घड्याळ हळूहळू चालत होतं. असं वाटत होतं जणू प्रत्येक सेकंद एका तासासारखा सरकत आहे. मकरंद अनासपुरे यांची पत्नी एका कोपऱ्यावरच्या खुर्चीवर बसलेली होती. ओठांवर फक्त देवाचं नाव सुरू होतं. डोळ्यांमध्ये अश्रू साचलेले होते. देवा, आतमध्ये जो जीवन आणि मरणाच्या आतली लढाई लढत आहे, तो व्यक्ती फक्त माझा नाही, तर तो लाखो लोकांच्या चेहऱ्यावरचा आनंद आहे. ती सतत ICUच्या त्या बंद दरवाजाकडे पाहत होती, कारण त्या दरवाजाच्या पलीकडे तिचं संपूर्ण जग लढत होतं. आजूबाजूला जवळची माणसं होती. कुणी पाणी देत होतं, कुणी धीर देण्याचा प्रयत्न करत होतं, पण सगळ्यांचे शब्द अपुरे पडत होते. फोन सुद्धा सतत वाजत होते. सहकलाकार, मित्रमंडळी, नातेवाईक सतत फोन करून विचारत होते, काही तब्येतीत सुधारणा घडली आहे का? डॉक्टर काय म्हणाले? आता बरं वाटतंय का? पण इकडून उत्तर मात्र एकच होतं, अजूनही काहीच परिस्थिती ठीक नाहीये. तुम्ही फक्त प्रार्थना करा. चाहते सुद्धा टीव्हीवर जुन्या चित्रपटांमधले मकरंद अनासपुरेंचा सीन चालू होता, तेच बघत हसत होते. टाळ्या वाजत होते आणि इथे प्रत्यक्षात मात्र त्या हास्यामागचा माणूस जगण्यासाठी लढत होता. पत्नी डोळे घट्ट मिटून मनात बोलत होती, तुम्ही नेहमी म्हणायचे मी तुझी ताकद आहे. आज ती ताकद माझ्यापासून दूर जाऊ शकत नाही. रात्रीचे जवळजवळ 3 ते 4 वाजण्यात आले होते. बाहेरचा कॉरिडॉर अजून शांत झालेला होता. काही लोक डोळे मिटून बसले होते, तर काही जण देवाकडेच एकटक पाहत होते. तेवढ्यामध्ये ICUचा दरवाजा उघडला गेला. डॉक्टरांना पाहताच सगळे उभे राहिले. एका सेकंदासाठी श्वास सुद्धा रोखला गेला. डॉक्टर बाहेर आले. डॉक्टरांच्या चेहऱ्यावर गंभीरपणा होता, पण त्यासोबतच थोडा स्थिर विश्वास सुद्धा वाटत होता. परिस्थिती अजूनही नाजूक आहे, पण उपचारांना त्यांचं शरीर साथ देतंय. हे शब्द ऐकताच मकरंद अनासपुरे यांच्या पत्नीच्या डोळ्यांमधून अश्रू बाहेर आले. पण आज त्या अश्रूंमध्ये थोडी आशा दिसत होती. माझा नवरा लढतोय आणि आत ICU मध्ये मकरंद अनासपुरेंना कुठेतरी जाणवत होतं की बाहेर कुणीतरी त्यांच्यासाठी देवाशी लढतोय, देवाशी झगडतोय आणि तीच जाणीव त्याला अजून लढायला बळ देत होती. रात्रीचा गडद अंधार हळूहळू आता कमी होत होता आणि हॉस्पिटलच्या खिडकीमधून पहाटेचा
पहिला मंद उजेड आत शिरत होता. पण ICU मध्ये अजूनही परिस्थिती तशीच होती. मशीनचा आवाज अजून सुद्धा सुरू होता, पण रोजच्या पेक्षा हा आवाज आता थोडासा स्थिर वाटत होता. तरी सुद्धा धोका अजूनही पूर्णपणे टळलेला नव्हता. मकरंद अनासपुरे अर्धवट शुद्धीत होते. डोळे उघडत होते आणि पुन्हा मिटत होते. शरीर अजूनही कमजोर झालेलं होतं. प्रत्येक श्वासासाठी त्यांना लढावं लागत होतं. डॉक्टर पुन्हा येऊन तपासणी करत होते. मॉनिटरकडे बारकाईने पाहत एकमेकांशी हळू आवाजात बोलत होते आणि बाकीचे सगळेजण ICUच्या बाहेर आशेने उभे होते. पत्नीचे डोळे बंद आणि ओठांवर फक्त एकच प्रार्थना होती, देवा, आता तरी आनंदाची बातमी मिळू दे. आणि तेवढ्यात ICUचा दरवाजा उघडला. डॉक्टर तपासून बाहेर आले. यावेळी डॉक्टरांच्या चेहऱ्यावर आधीसारखी भीती नव्हती. आवाज शांत आणि स्थिर होता. स्थिती सुधारत आहे. धोका पूर्णपणे टळलेला नाही, पण आता परिस्थिती बऱ्यापैकी आवाक्यामध्ये आहे. एका क्षणात कुणालाच काही कळलं नाही, पण दुसऱ्या क्षणाला कुणाच्या डोळ्यांमधून आनंदाचे अश्रू वाहू लागले. कुणी देवाचं नाव घेत हात जोडले, तर कुणी सुटकेचा निश्वास घेतला. पत्नीच्या ओठांवर सुद्धा हलकसं हसू उमटलं. ती मनामध्येच म्हणाली, देवा, मी तुझी खूप आभारी आहेस. तू माझ्या नवऱ्याला धोक्यातून बाहेर काढलं. आत ICU मध्ये मकरंद अनासपुरे यांनी डोळे उघडले. त्यांना मात्र आज तो प्रकाश कालसारखा भयानक वाटत नव्हता. मशीनचा आवाज आता पूर्णपणे थांबला होता. जगण्याची जणू नवी उमेद तो मशीनचा आवाज देऊन गेला होता. त्यांनी जो संघर्ष केला तो फार कठीण होता, पण तरी सुद्धा ते त्याच्यातून बाहेर आलेच. पण एक गोष्ट मात्र नक्की होती. सगळ्यांना हसवणारा माणूस आज स्वतःच्या आयुष्यासाठी एक महत्त्वाची लढाई जिंकलेला होता आणि बाहेर उभा असलेला प्रत्येक व्यक्ती एकच भावना ठेवून म्हणत होता, बरं झालं देवा, तू आमच्या हसण्याचं कारण आम्हाला परत केलं. आम्हाला अजून त्याचं हसू पाहायचं होतं. अशा प्रकारे तथाकथित कथा रचून अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये मकरंद अनासपुरे मृत्यूशी झुंज देत आहेत किंवा त्यांची प्रकृती अतिशय खालावलेली आहे अशा प्रकारची खोटी बातमी पसरवली जात आहे. खरं तर मकरंद अनासपुरे यांनी अशा खरंतर अनेक भूमिका निभावल्या, ज्यामध्ये खरोखर त्यांनी हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी झुंज दिली किंवा हॉस्पिटलच्या बाबतीतला सीन केला. पण ती लढाई, तो सीन फक्त चित्रपटांपुरताच मर्यादित होता. आज ते अगदी ठणठणीत बरे आहेत. कुठलाही असा गंभीर आजार त्यांना झालेला नाही. त्यामुळे ते हॉस्पिटलमध्ये जीवन आणि मरणाची लढाई लढत असतील, हे फक्त एक चित्रपटाच्या सीनचा भाग आहे. एवढंच सगळ्यांनी लक्षात ठेवा. सगळ्यांच्या आशीर्वादाने आणि प्रेमामुळे आजही मकरंद अनासपुरे त्यांच्या आयुष्यामध्ये अगदी आनंदी, आरोग्यदायी, निरोगी आणि खुश आहेत.